एक मोठी बातमी आहे। कोलकातामधील सरकारी रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आणि या घटनेनंतर संपूर्ण देश हादरलेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर आजपासून कामबंद आंदोलन करतात। या काळामध्ये अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत। या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजावरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोलकात्यातल्या घटनेनं संपूर्ण देश सध्या हादरून गेलेला आहे। सरकारी रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली आणि संपूर्ण देशभरामध्ये या घटनेचे आता पडसाद उमटत आहेत। तर कामबंद आंदोलनाचा नायर रुग्णालयाच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। कोलकाता येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात माड डॉक्टरांचा संप हा राज्यभर सुरू आहे। काम बंद आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे। मी सध्या नायर रुग्णालय परिसरामध्ये आहे। आपण पाहतोय सध्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन हे पुकारलेलं आहे आणि आपण पाहतोय कोलकातामध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये न्याय मिळाला पाहिजे, तसेच जो डॉक्टरांसाठी कायदा आहे त्याची देखील तात्काळ अंमलबजावणी व्हावी व सुरक्षा पुरवावी अशी मागणी या ठिकाणी हे डॉक्टर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर काही डॉक्टर देखील आहेत, त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत। मॅडम, नक्की तुमच्या काय मागण्या आहेत? जे कॅपिटल पनिशमेंट गरजेची आहे या गोष्टीसाठी। अनसेफ वाटायला नाही पाहिजे तिच्या सेफ हॉस्पिटल एरियामध्ये, कारण आम्ही इथे 36 तास 48 तास काम करतो, तर हा एरिया सेफ असायला पाहिजे। आणि यामुळे यांना योग्य ती उपचार मिळत नसल्याचं देखील या सगळ्या रुग्णांकडून सांगण्यात येत आहे। एकीकडे हे आंदोलन होत आहे तर दुसरीकडे काही रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र हे सध्या राज्यातील अनेक रुग्णालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन गजाननसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।